VIP गाढव प्रेक्षकांनी बराचसा पाहिलेला आहे, मी पण बघितलेला आहे. तर मला त्याच्यामध्ये भरपूर असे विनोदी प्रसंग आठवतात, काही डायलॉग्स आठवतात खूप चांगले चांगले. तर मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की याचं लिखाण कोणी केलं, कसं केलं असेल? याचं लिखाण म्हणजे हा चित्रपट आपण असं म्हणूयात, VIP गाढव या चित्रपट अख्खा नगरच्या मातीतला आहे, म्हणजे अहिल्यानगरच्या मातीतला आहे. तो अशा अर्थाने या चित्रपटाचे निर्माते हे नगरचे, या चित्रपटाचे दिग्दर्शक नगरचे, या चित्रपटाचे मॅक्झिमम कलाकार नगरचे, आणि या चित्रपटाचे संवाद ज्यांनी लिहिलेत ते संदीप दंडवते हे सुद्धा अहिल्यानगरचेच. या चित्रपटाचे संवाद संदीप दंडवतेंनी लिहिलेत आणि खूप सुंदर असे संवाद लिहिलेत, आणि त्याच्यामुळे हा पक्का नगरी चित्रपट तयार झाला आणि रसिक प्रेक्षकांना तो बघायला भेटला. आणि रसिक प्रेक्षकांनी अख्ख्या महाराष्ट्राने नगरी चित्रपटाला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावर घेतलं. आणि आज चित्रपट तयार होऊन किती दिवस झाले, आज सुद्धा चित्रपट दर शनिवारी आणि रविवारी सीमारो टीव्ही मराठी बाणा या चॅनलला आज सुद्धा चित्रपट कायम दाखवला जातो, आणि तेवढंच प्रेक्षकांची या चित्रपटाला दाद मिळत असते. वा, छान छान छान. तर रसिक प्रेक्षकांनो, तुम्हाला जर हा चित्रपट पाहायचा असेल तर शेमारो मराठी बाणा या चॅनलवर जाऊन नक्की बघा, शनिवारी आणि रविवारी. पाटील सर, तर माझा पुढील प्रश्न आपल्यासाठी असा होता की आपण जसं मगाशी सांगितलं की या चित्रपटामध्ये बरेचसे कलाकार हे अहिल्यानगर जिल्ह्यातलेच तुम्ही वापरले आहेत, म्हणजे स्थानिकांना तुम्ही वाव दिली आहे. तर त्याच्यात काही नवोदिते असतील ज्यांनी पहिल्याच वेळेस हे काम केलं असेल, त्यांच्याकडून काही चुकाही घडत गेल्या असतील. तर आपल्या अहिल्यानगर मध्ये बरेचसे नवोदित कलाकार येऊ पाहत आहेत. तर त्या नवीन कलाकारांसाठी तुमच्या काय टिप्स असतील किंवा काय सल्ला असेल की आपण काय काळजी घ्यावी? नवीन कलाकारांना मी एकच सांगेन, हे पहा, कलाकार हा कुठं क्लास लावल्याने कलाकार होत नाही, किंवा कुठं शिकल्याने कलाकार होत नाही, किंवा काही वाचल्याने कलाकार होत नाही, तर तो उपजत कलाकार असतो. त्याच्या अंगात ते कलागुण असतात, म्हणूनच तो कलाकार होत असतो. त्याच्यामुळं असं हा न्यूनगंड किंवा हा थॉट डोक्यात ठेवण्यात काहीच पॉईंट नाही की मला शिकावं लागेल, आणि जोपर्यंत मी शिकत नाही, जोपर्यंत मी वाचत नाही, जोपर्यंत मला कोणाचा माझ्या डोक्यावर कोणाचा हात येत नाही, तोपर्यंत कलाकार होत नाही, ही खोटी संकल्पना आहे. कलाकार हा मुळातच त्याच्यात ते गट्स असतात, त्याच्यात ते टॅलेंट असतात, आणि त्यामुळे तो कलाकार होत असतो. एक गोष्ट आहे, फक्त तुमची कला तुम्हाला सादर करण्यासाठी संधी मिळायला पाहिजे, तुम्हाला व्यासपीठ मिळायला पाहिजे, तुम्हाला स्टेज मिळायला पाहिजे, आणि तुम्हाला एखादी चांगली संधी जर मिळाली तर तुमची कला तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्रेझेंट करता येते. आता भालेराव सर, तुम्ही जे म्हटले की तुम्ही नवीन नवीन कलाकारांना संधी देत असतात, 100% का देऊ नये. आणि माझा आतापर्यंत जेवढे चित्रपट आहेत, प्रत्येक चित्रपटात मी नवीन कलाकारांना संधी देत असतो, म्हणजे असतोच. कारण का, मला ठाम आहे की कलाकाराला ऍक्टिंग येईल का, तर येईलच 100%. फक्त ते काढून घेण्याची तयारी दिग्दर्शकामध्ये पाहिजे. तेवढा त्याने ठरवायचं की नाही नाही, हे कलाकार आहेत आणि यांच्याकडून मी काम करून घेईल. आणि दुसरी गोष्ट, कलाकाराचा पण तेवढा पॉझिटिव्ह थॉट पाहिजे, कलाकाराचं पण तेवढं मनात ती धडपड पाहिजे की काही झालं तरी मी पाटील सरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या येणाऱ्या चित्रपटात मी काम करेल. काही झालं तर मी भालेराव सरांपर्यंत पोहोचेल आणि भालेराव सरांच्या आगामी चित्रपटात मी काम करेल. की प्रत्येक कलाकाराने एक खून गाठ बांधली पाहिजे, ठरवलं पाहिजे, तेव्हा येईल. पाटील सर तुमच्या घरी नाही येणार की चल तू माझ्या चित्रपटात काम कर, किंवा भालेराव सर तुमच्या घरी नाही येणार की चल तू माझ्या चित्रपटात काम कर. दादा, जसं आम्हाला गरज आहे, मी दिग्दर्शक आहे, मला पण गरज आहे ना कलाकारांची. मग असं थोडं आहे की फक्त कलाकारालाच गरज आहे, मला सुद्धा गरज आहे आणि तुम्हाला सुद्धा गरज आहे. जेवढी गरज मला आहे तेवढी गरज जर तुम्हाला असेल आणि आपण जर दोघं एकत्र आलो तर 100% सुंदर असं कलाकृती तयार होते.
याच्यात माझा अनुभव असा पण आहे, हम्म. कलाकार येतात पण त्याच्यात आधी कलाकार म्हणून एंट्री करतात आणि नंतर ते कल्लाकार बनतात. मग असे कल्लाकार आहेत ना, तो आम्हाला त्रासदायक ठरतो आणि अशा कलाकारांमुळे बरेचशा कलाकारांचा तोटा होत असतो. त्याला काही करायचं नसतं, तो फक्त काहीतरी त्याच्यात विघ्न संतोषी म्हणून तो आलेला असतो. तो 4 कलाकारांना त्याच्यावरचं लक्ष विचलित करतो आणि तो डिस्टर्ब होतो. आणि दिग्दर्शकाचं कसं असतं, कॉन्सन्ट्रेशन असतं, त्याचं वर्कवर त्याचं काम चाललेलं असतं. एक सिनियर कलाकार काम करत असतो आणि बाकी ज्युनियर कलाकार इकडे साईडला कुठं थांबलेले असतात. तर मी ज्युनियर कलाकारांना एकच सांगेन की कॉन्सन्ट्रेशन टू वर्क. म्हणजे तुमचा जरी रोल त्या ठिकाणी नसेल तरी एक सिनियर कलाकार काम करतोय, दिग्दर्शक सिनियर कलाकाराला काय सांगतात, सिनियर कलाकार दिग्दर्शकांचं दोघांचं संवाद कसे होतात, सिनियर कलाकार कशा पद्धतीने आउटपुट देतात, याचा जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्ही सुद्धा काहीच दिवसात सिनियर होऊ शकता. पण फक्त हे जे काय आहे ते आता या ठिकाणी सुद्धा मी तेच सांगेल, वामन पैंचं ते वाक्य, तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. या ठिकाणी मी असं म्हणेल, तूच आहे तुझा कलाकार. वा. नवोदित कलाकारांनी हे नेहमी लक्षात घ्यावं की आपण नुसतं कलाकार म्हणण्याने कुणी कलाकार होत नाही. आपल्याला ती कला अवगत करावी लागेल, ती शिकावी लागेल किंवा तिचा अभ्यास करावा लागेल. आणि काय असतं मित्रांनो, प्रयत्न सारखा प्रयत्न करत गेला, प्रॅक्टिसनी परफेक्ट होतो माणूस. पाटील सर, तर VIP गाढवानंतर आता 2026 मध्ये, या आगामी वर्षामध्ये आमच्या प्रेक्षकांना पुढील कोणता चित्रपट तुमचा पाहावयास मिळणार आहे, त्याविषयी थोडी माहिती सांगावी. VIP गाढवनंतर आता मगाशी म्हटल्याप्रमाणे भाऊचा धक्का नावाचा एक चित्रपट माझा येतोय. त्या चित्रपटाचा मी स्वतः निर्माता दिग्दर्शक आहे. त्या चित्रपटात सुद्धा विजय पाटकर आहेत, भारत गणेशपुरे आहेत, अनंत जोग आहेत, संतोष सुतार आहेत, मोठमोठे कलावंत आहेत आणि सुंदर असं कथानक आहे. जसं VIP गाढव तुम्हाला लाईक झाला ना, VIP गाढवपेक्षा उजवा चित्रपट मी अजून तुमच्यासाठी घेऊन येतोय आणि तो लवकरच चित्रपट कंप्लीट झालेला आहे. फक्त आता रिलीजच्या प्रतीक्षेत आहे आणि लवकरच चित्रपट 2026 मध्ये तुम्हाला भाऊचा धक्का चित्रपट बघायला भेटणार आहे. भाऊचा धक्का नेमकं काय असेल, म्हणजे कन्सेप्ट काय असेल, कशावर आधारित तो चित्रपट आहे? आणि भाऊचा धक्का हे नाव ऐकल्यानंतर मग भाऊ कदमच समोर येतात. मग तसं काही गणित आहे का, किंवा त्याबद्दल काय सांगाल? भाऊचा धक्का म्हणजे भाऊ कदम आणि त्यांनी दिलेला धक्का. साहजिकच आहे, कसं भाऊंनी तेवढं ते आज इंडस्ट्रीला दिलंय आणि इंडस्ट्रीमध्ये त्यांनी ते एक स्वतःचं एक वलय तयार केलं. भाऊ म्हटलं की भाऊ कदम असं लक्षात येतं आणि आमच्यासारखे दिग्दर्शक पण या गोष्टीला कॅच करतात. आणि काय असतं माहितीये का, जोपर्यंत पब्लिकला आणायचं असेल ना, तर असे टायटल आम्ही कॅच करत असतो आणि जे काय पब्लिकला आवडतील, पब्लिकला लाईक होतील आणि पब्लिकचं कॉन्सन्ट्रेशन तिकडे येईल, अशा पद्धतीचं हे टायटल आहे. याच्यात भाऊ कदम जरी नसलेत ना, तरी हा चित्रपट भाऊ कदमच्या लेवलचा चित्रपट आहे. खऱ्या अर्थाने आता नाही, मी पुढच्या मुलाखतीत वगैरे सांगेल तुम्हाला की काय आहे. चित्रपट रिलीज होऊ देत आणि त्यानंतर मी सांगेल. हा चित्रपट भाऊचा धक्का हा धक्का आहे. मग हा भाऊचा धक्का कसा आणि काय याला भाऊचा धक्का टायटल दिलं गेलं, हे ज्यावेळेस तुम्ही स्टोरी पाहणार, हा एक शैक्षणिक चित्रपट आहे. आणि मग याच्यात भाऊ हे कॅरेक्टर आहे, पण ते तुम्हाला चित्रपट पाहत असताना ते दिसणार आहे आणि ते तुम्हाला कळेल. आणि एक सुंदर असं कथानक, एक सुंदर अशी कलाकृती, शैक्षणिक जीवनावर आधारित ही कलाकृती आहे आणि तुम्हाला प्रचंड आवडेल एवढंच मी सांगेल. फक्त बाकी सविस्तर मी का सांगणार नाही. तर तुम्ही भाऊचा धक्का याच्यावरच जे काही तुमचं कॉन्सन्ट्रेशन झालेलं आहे, कारण फक्त पाटील सर म्हणजे भाऊचा धक्का, पाटील सर म्हणजे भाऊचा धक्का, मी त्याच्यापासून तुम्हाला विचलित करत नाही. फक्त ज्या दिवशी तुम्ही भाऊचा धक्का चित्रपट थिएटरमध्ये बघणार, त्या दिवशी तुम्ही माझ्याऐवजी तुम्ही उत्तर देणार की या चित्रपटाचं टायटल भाऊचा धक्काच परफेक्ट आहे.
वा वा. टायटल मध्येच बरंच काही आहे. VIP गाढव, भाऊचा धक्का. म्हणजे बघा, पहिले जुन्या काळात जसे टायटल यायचे ना, म्हणजे ते टायटल ऐकल्यानंतरच माणसाला एक उत्सुकता लागायची की कधी पाहायला मिळेल हा मला चित्रपट, कसा असेल तो. आणि टायटलवरून हे निश्चित जाणलं की हा पण कॉमेडीच असणार. तर सर, माझा पुढील प्रश्न आपल्यासाठी असा आहे की आपण अहिल्यानगर जिल्ह्यापुरता जर विचार केला तर ह्या मातीतून बरेचसे चांगले कलावंत घडून पुढे गेलेले आहेत. चांगले चांगले कलावंत घडलेले आहेत आणि नवीनही घडत आहेत. पण बहुतांशी तुमच्यासारखे 2-3 दिग्दर्शक जर सोडले तर बऱ्याच ठिकाणी त्या कलाकारांना, नवोदित कलाकारांना अपयश येतं. त्यांना मुंबईसारख्या ठिकाणी म्हणा, पुण्यासारख्या ठिकाणी म्हणा, जास्त म्हणावं तसं काम भेटत नाही, वाव भेटत नाही. त्यामुळं मग ते या कलेपासून दूर जातात. त्याच्या मागचे काय कारण असू शकतं असं तुम्हाला वाटतं? एक सांगतो, आवर्जून सांगावंसं मला या ठिकाणी वाटेल. खूप सुंदर प्रश्न विचारला सरांनी. आता नवोदित जर कधी म्हणू तर आता नवीन येणारा कलाकार म्हणजे नवोदित. भालेराव सर, एक काळी आपण पण नवीनच होतो ना. हो. हा, आपण पण नवीन नवोदितच होतो. आपण पण प्रयत्न करत होतो, आपण पण स्ट्रगल करत होतो, आपण पण, आपल्याला पण वाटत होतं कोणीतरी मला घ्यावं. एक योगायोगाने एक गोष्ट घडली आणि ती पण अहमदनगरमध्ये घडली. अहमदनगर मधील माननीय दादा जगतापांचं अहमदनगरमध्ये आनंद महिमा नावाची टीव्ही सिरियल चालू होती. आणि त्या टीव्ही सिरियल मध्ये मी स्वतः कलाकार म्हणून त्या टीव्ही सिरियल मध्ये गेलो आणि मला एक संधी मिळाली त्या टीव्ही सिरियल मध्ये काम करण्याची. आणि मग कलाकार म्हणून काम करत असताना दादांच्या मनात भरलो. दादा म्हटले, हा पोरगा रोल छान करतो. आणि मग दादांनी माझ्या पाठीवर थाप मारली, सुंदर, छान काम केलं तुम्ही. मग आता ही थाप म्हणजे मला एक संजीवनीच मिळाली या सिरियलचे सर्व. आणि हे जर माझ्या पाठीवर थाप मारतात तर मला हा मेसेज आहे की बाळा मूव कर. म्हणजे मी त्या थापेचा एक वेगळं एनर्जी घेतली आणि वेगळा मला तो रस्ता मिळाला दादांच्या जवळ जाण्याचा. आणि दादांच्या जवळ गेलो आणि सारखं दादांना काय आवडतं, दादांना हे बघायला लागलो. मला सातत्याने त्या सिरियलमध्ये वेगवेगळ्या भूमिका करायची संधी मिळाली. नंतर असं झालं की काही छोटं मोठं काम असेल तर दादा मला बोलवायला लागले. आणि दादा बोलवायला लागले नंतर हळूहळू मी काय केलं, ठीक आहे, कलाकार तर आहेच, कलाकार तर हा महत्वाचाच आहे, पण त्या कलाकाराबरोबरच पाठीमागचं जे काय आहे, पडद्याच्या पाठीमागं म्हणजे टेक्निशियन, तर ह्याच्यात काय चालतं हे पण आपण बघायला पाहिजे. म्हणून मग मला ती संधी मिळाली दादांच्या मार्फत. मग मला कॅमेराच्या जवळ जायला मिळालं, मला दिग्दर्शनाच्या जवळ जायला मिळालं, मला प्रोडक्शनच्या जवळ जायला मिळालं. म्हणजे मला प्रत्येक त्या क्षेत्रात म्हणजे त्या डिपार्टमेंटला जवळून पाहता आलं. नंतर दादांनी जेव्हा मला त्यातला माझा प्रवास बघितला दादांनी की याला आवडतं इकडे तिकडे, तर दादा म्हणे मग तू राहा, हे काम कर, तू ते काम कर, तू ते काम कर. दादांनी मला प्रत्येक डिपार्टमेंटला ट्राय केला. ट्राय करत असताना मी प्रत्येक ठिकाणी अगदी दादा का कोणास ठाऊक दादांना मी लाईक होत होतो. दादा म्हणायचे नाही तू छान काम करतो, इकडे पण छान, सगळीकडे तू छान काम करतो. असं दादांना लाईक झालं. आणि पाहिलं का कोणास ठाऊक, आता दादा आहेत, तुम्ही दादांशी संवाद साधू शकता, दादा सांगतील पण तुम्हाला. एक दिवस काय झालं, सिरियलचा दिग्दर्शक आलेच नाही. दादा म्हणे आम्ही वाट पाहत होतो की दिग्दर्शक येतील आणि आता काम चालू होईल. दादा म्हटले काय झालं, म्हटलं दादा दिग्दर्शक साहेब नाही आलेत. मग काय करायचं, नाही मग आता थांबलं त्याच्यासाठी. म्हणे डीओपी आलेत, हा सगळं सेट रेडी, पण दिग्दर्शक साहेब आले नाहीत. दादा डायरेक्ट म्हटले, पाटील साहेब मी आजपर्यंत बघितलं तेच मी सांगतो. अहो म्हणे सगळं तयार करून तुम्ही दिग्दर्शकाच्या हातात देतात आणि फक्त ऍक्शनच बोलायचं राहतंय. म्हणजे सगळं दिग्दर्शकाला, कलाकार काय, कोणाचं काय डायलॉग, कोणाचं काय सगळं तर तुम्हीच सांगतात. मी बघितलंय म्हटले. आणि मग आता ते नाही तर त्यांची वाट पाहत बसणार का, चला घ्या तुम्ही आणि वा सुरू. म्हणजे दादांनी मला ती संधी दिली. मला पहिला दिग्दर्शक जो कोणी केला असेल ते दादा जगतापांनी आनंद महिमा सिरियल मध्ये केलं. दादांनी सांगितलं की घ्या जबाबदारी आणि व्हा सुरू. मग संजय पाटील पाटलाला संधी मिळाली आणि त्याचं सोनं नाही केलं.
तर मग तो संजय पाटील कसला. आणि दादांनी जी पाठीवर थाप दिली त्या थापेच एक संजय पाटील नावाचा दिग्दर्शक आज तुमच्या पुढे उभा आहे. वा वा, छान छान. म्हणजे बघा, कोणीतरी आपल्याला प्रेरणा देतो आणि त्या प्रेरणेमधून आपण घडत असतो. हा कार्यक्रम याच बेसवर आधारित आहे की आपण अशा व्यक्तिमत्वांना बोलवतो की त्यांच्या जीवन प्रवासामधून आपल्यालाही काहीतरी प्रेरणा मिळते आणि आपल्याला पुढे जाण्याची संधी मिळते. हा, पण हे तितकंच खरं आहे की जरी संधी मिळत असेल तर त्या संधीचं सोनं करायची जबाबदारी ही स्वतः आपल्यावर असते. यस, खरंय. यस पाटील सर, मराठी इंडस्ट्रीज खूप जुनी आहेत, पण आजचा मराठी प्रेक्षक वर्ग हा थिएटर पर्यंत जात नाही. याची आपण बरेचसे कारण पण सांगितले आहात. मग त्या दृष्टिकोनातून साऊथ इंडस्ट्रीज मध्ये जे नवीन चित्रपट निर्माण होतात तर तिथला प्रेक्षक वर्ग खूप प्रेम करतो त्या चित्रपटावर. ओके, बरोबर प्रतिसाद देतात, म्हणजे पर्यायाने त्यांचा बिझनेस ग्रोथ होतो. मग हेच आपल्या मराठी प्रेक्षकांमध्ये का पाहायला मिळत नाही? भालेराव सर, तुम्ही जो प्रश्न विचारला ना त्या प्रश्नाचंच उत्तर आहे. लक्षात घ्या, साऊथचे चित्रपट मराठीत का चालतात, मराठी प्रेक्षक त्याच्याकडं आकर्षित का होतात, याचं एकदम सोपं आणि सुटसुटीत उत्तर असं आहे. आपला जो महाराष्ट्र आहे, आपला महाराष्ट्राचा रसिक प्रेक्षक आहे, हा खूप ब्रिलियंट आहे, सुशिक्षित आहे. म्हणजे त्याच्याकडं जबरदस्त ज्ञान आहे, नॉलेज आहे. आणि आपला महाराष्ट्रातला मराठी माणूस हा फक्त मराठीवर नाही, हा हिंदीवर सुद्धा प्रेम करतो. म्हणजे मराठी माणूस हा हिंदी आणि मराठी किंवा अजून त्यांचं इतर लँग्वेज, म्हणजे सपोज मी खानदेशी आहे तर मला अहिराणी पण येते. म्हणजे ह्या ज्या 2-3 भाषा आहेत ना, या अवगत आहेत ना, या भाषेवर आपण आपलं प्रभुत्व आहे या भाषांवर, आणि हे आपल्या सोयीनुरूप आपण प्रत्येक ठिकाणी त्या वापरत असतो. हा मराठी माणूस आहे. आणि साऊथचे जे काही पब्लिक आहे तर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन फक्त त्यांच्या लँग्वेजवर. तर तो तिथला जो माणूस आहे फक्त तो त्यांना तीच लँग्वेज येते आणि त्याला ती बाकीच्या भाषा कळत नाही. त्याच्यामुळं तो जरी आपला हिंदी चित्रपट गेला, ज्यांना हिंदी कळते ते लोक तो चित्रपट बघायला जातात. तसा मराठी प्रेक्षक वेगळा आहे. मराठी प्रेक्षकांचं हे जे काही एक टॅलेंट आहे ना, हे जे त्याच्यातलं गुडविल आहे ना, हे साऊथच्या लोकांनी ओळखलं. आणि साऊथच्या लोकांनी काय केलं की तो त्यांच्या लँग्वेज मध्ये चित्रपट बनवला जातो. तो मुळातच चित्रपट ऍक्शन असतो, त्यांच्या एकदम युनिक कन्सेप्ट असतात आणि त्यांनी युथ टार्गेट केलेला असतो. त्यांचं ते फाईट वगैरे एक स्पेशल खूप सुंदर असतात. त्या खूप त्यांनी ते क्रिएटिव्हिटी पण आहे, साऊथमध्ये क्रिएटिव्हिटी पण आहे. आणि ते चित्रपट ते काय करतात की आपल्या मराठी प्रेक्षकांचा त्यांच्यातला त्यांनी तो गुण ओळखलेला आहे की यांना हिंदी आवडतं. मग ते काय करतात, त्यांच्याकडे तो चित्रपट चालला की त्या चित्रपटाला ते डब करतात हिंदीमध्ये आणि तो आपल्याकडे सोडला जातो. मग आता साऊथ लुक तो चित्रपट हिंदीमध्ये भेटत असेल तर साहजिकच आपला मराठी प्रेक्षक त्या चित्रपटाकडे वळतो. म्हणजे हे याला तुम्ही असं नाही म्हणू शकत की मराठी माणूस तिकडं का जातो, कारण त्याला जे आवडतं ते तो पाहतो. आपला मराठी माणूस हा थोडासा निवडक आहे. त्याला तो निवड त्याची स्वतःची त्याचं हे आहे, त्याची ती आवड आहे, त्याची आवड निवड आहे. आणि म्हणून मग आता त्याच्या आवडी निवडीचा जोपर्यंत आपण निर्माते दिग्दर्शक अभ्यास करत नाही, त्या पद्धतीचा कन्सेप्ट देत नाही, आणि असं नाही ना की मराठी चित्रपट चालतच नाही, असं नाही. मी तर असं म्हणेल की बरोबर आहे, तुम्ही म्हणतात ते 100 चित्रपट तयार होतात आणि सगळे येत नाही, पण जे येतात, जे चित्रपट चालतात त्या चित्रपटांचा आपण अभ्यास केला पाहिजे. आता व्हीआयपी गाढवचा मी तर अभ्यास केलेलाच आहे, पण आपल्या इंडस्ट्रीतले जेवढे आपण मित्र आहोत, दिग्दर्शक आहोत, सगळ्यांनी अभ्यास करायला पाहिजे. का चालला व्हीआयपी गाढव, का चालला तो, इतर मराठी चित्रपट का चाललेत, बरेचसे चित्रपट चाललेले आहेत. त्या चित्रपटांचा जर अभ्यास केला तर आपल्याला पुढची दिशा दिसेल की आपल्या मराठी प्रेक्षकाला कुठल्या पद्धतीचे चित्रपट आवडतात आणि ते चित्रपट ते डोक्यावर घेतात. फक्त असं म्हणून आपण चालणार नाही
आणि असं म्हणून जर आपण चित्रपट निर्मिती केली की मराठी प्रेक्षक येत नाही, कुणाच्या तरी माथी आपण जर कधी त्याचं अपयश मारणार असू आणि ती जर तयारी आपण सुरुवातीलाच म्हणजे फिल्म मेकिंगच्या आधीच जर आपण ते ढुमकं वाजवायला लागलो तर साहजिकच आहे अपयश आपणच स्वीकारलंय आणि ते येणारच. तर मी या ठिकाणी एकच सांगेन की आपण ठरवून टाकावं लागेल, आपल्याला अभ्यास करावा लागेल आणि आपली इंडस्ट्री महाराष्ट्र मोठा आहे आणि महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आता बाहेरच्या देशातले लोक सुद्धा महाराष्ट्रात येत आहेत. काय येत आहेत तर बाजारपेठ आहे मोठी आहे, सुज्ञ नागरिक आहे, सुज्ञ पब्लिक आहे. तर आपल्या पब्लिकचा अभ्यास करून जर आपण कथानक निवडले गेलेत आणि त्या पद्धतीचं सादरीकरण झालं तर चित्रपट 100% चालणार म्हणजे चालणार, हे मला तरी वाटतं, हे माझं मत आहे. तर सर तुमच्या माहितीप्रमाणे की मराठी चित्रपट हा चालतोच, पण कधी कधी असंही ऐकायला मिळतं की काही जे नवीन निर्माते येतात ते फक्त सरकारी अनुदान मिळतं या लालसेपोटीच चित्रपट निर्माण करतात. हे कितपत योग्य आहे ते सांगा. नाही, हे चुकीचं आहे. सरकारी अनुदान कसं भेटतं याचा जर तुम्ही अभ्यास केला ओके तर तिथंच प्रश्न क्लिअर होतो. सरकारी अनुदान त्याच चित्रपटाला भेटतं, मग त्याच्यावर एक कमिटी आहे आणि ती कमिटी उत्कृष्ट कथानक, उत्कृष्ट दिग्दर्शन, उत्कृष्ट कलावंत, उत्कृष्ट प्रेझेंटेशन या सगळ्यांच्या त्याच्यात सगळे निकष केले जातात. नंतर त्या चित्रपटाची ग्रेड ठरवली जाते आणि नंतर त्या चित्रपटाला अनुदान भेटत असतं. अनुदान मराठी चित्रपटाला अनुदान हे कशासाठी माहिती का की मराठी चित्रपट थांबू नये, मराठी आपली भाषा जी आहे ती भाषा सगळीकडे पोचावी यासाठी महाराष्ट्र शासनाने तो सुंदर स्तुत्य उपक्रम आहे आणि तो अशा संधी साधून साठी नाही येतो. म्हणजे जरी हेतू ठेवून येत असं असतील की नाही 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 बस बस आपण फक्त चित्रपट निर्मिती करू आणि अनुदान घेऊ आणि विषय तसलं नाहीये. चांगल्या चांगल्या चित्रपटांना सुद्धा अनुदान भेटत नाही, त्यांचा तो क्रायटेरिया आहे आणि जोपर्यंत क्रायटेरियामध्ये तुम्ही बसत नाही तोपर्यंत तुम्हाला अनुदान भेटत नाही. आणि तो क्रायटेरियाच असा आहे की तो दर्जेदार चित्रपट जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत त्याला ते क्रायटेरिया भेटत नाही आणि तो क्रायटेरिया त्याला तो पण भेटत नाही तोपर्यंत तो अनुदानात चित्रपट पात्र होत नाही. हे मराठी नवीन निर्मात्यांना माहिती नाही, त्याच्यामुळं हा गोंधळ होतो. आणि भालेराव सर मी या ठिकाणी आवर्जून ही एक गोष्ट सांगेन की निर्मात्यांचा तर मी रिस्पेक्ट करतो, मी खूप आदराने निर्मात्यांकडे बघतो आणि मला आनंद होतो की एक नवीन नवीन निर्माते या मराठी इंडस्ट्रीकडे आकर्षित होत आहेत, उतरत आहेत. फक्त माझा एक छोटासा एक सजेशन असेल निर्मात्यांसाठी की विनंती एवढीच आहे की तुम्ही जाणून घ्या, प्रत्येक गोष्ट समजून घ्या. जे दिग्दर्शक आता वेगवेगळे प्रोजेक्ट करतायत त्यांना जाऊन भेटा, चर्चा करा, तुम्ही स्वतः परिपक्व व्हा. तुम्ही तुमच्यातलं अज्ञान जोपर्यंत दूर होत नाही, तुम्हाला इंडस्ट्री कळत नाही किंवा काय काय स्ट्रगल आहे, कुठं कुठं पैसा खर्च केला जातो, आपला दिग्दर्शक आपल्यासाठी किती एफर्ट्स देतो. काही काही अशा ठिकाणी घडतात की दिग्दर्शक खूप खूप मेहनत करतात, तो त्याच्या कामावर असतो आणि बाकीची एक चांडाळ चौकडी येत असते आणि त्या दिग्दर्शकाला त्या निर्मात्याला काहीतरी चुकीच्या गोष्टी सांगत असते आणि त्या निर्माता मग त्या चुकीच्या गोष्टीलाच फॉलो करून तो चित्रपट दिग्दर्शकाकडून काढून घेतो आणि तो चित्रपट साहजिकच तिथंच तो कोलॅप्स होतो. म्हणजे निर्मात्यांना मी एकच सांगेन की तुम्ही मुळातच दिग्दर्शक निवडणं हे संपूर्ण तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वतः थोडंसं याच्यातलं बेसिक नॉलेज तरी चित्रपटातलं घ्या, नक्की काय आहे, अनुदान कधी भेटतं, अनुदानासाठी काय करावं लागेल, मराठी चित्रपटाला किती पैसा लागेल आणि चांगला दर्जेदार चित्रपट जर बनवायचा असेल तर त्या चित्रपटासाठी आपल्याला कोणाकोणाची गरज आहे, कोण या चित्रपटासाठी योग्य आहे, ही निवड तुम्ही करा. कथानकाची निवड करा आणि चित्रपट शूट झाला म्हणजे चित्रपट तयार झाला असं होत नाही. चित्रपट सेन्सॉर झाला म्हणजे मेकिंग झाला, पोस्ट प्रोडक्शन झालं, चित्रपट सेन्सॉर होऊन तुमच्या हातात प्रिंट आली, तिथं चित्रपट 50% तयार झाला असं असतं. आणि जोपर्यंत तो चित्रपट तुम्ही डिस्ट्रीब्यूट करत नाही, तो रिलीज करत नाही,
प्रेक्षकांकडून, सभागृहातून, थिएटरकडून वगैरे सगळीकडून तुम्हाला तुमचं पैसे तुमच्याजवळ येत नाही, तुमचं अर्निंग तुमच्याजवळ होत नाही, तोपर्यंत तो चित्रपट 100% कंप्लीट झाला असं म्हणता येत नाही. आणि ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस कमीत कमी निर्मात्यांनी पूर्ण समजून घेतली पाहिजे. फक्त चित्रीकरण झालं म्हणजे चित्रपट झाला असं नाही. चित्रीकरणापासून तर चित्रपट रिलीज होऊन तुमचे पैसे तुमच्या हातात आलेत की चित्रपट 100% तयार झाला, अशी या चित्रपटाची व्याख्या आहे. आता बघा, आपल्याकडे हिंदी आहे, भोजपुरी आहे, इतर भाषेतही चित्रपट बनतात. पण एकंदरीत सगळ्यांचा आढावा घेतल्यानंतर असं लक्षात येतं की मराठी निर्माते म्हणजे जास्तीत जास्त करून मराठी निर्मातेच तोट्यात जातात. मग कदाचित हे कारण असू शकतात का की निर्माता शूटिंग संपेपर्यंत खूप एनर्जी लावतो, एफर्ट्स लावतो, आणि चित्रपट तयार झाल्यानंतर जेव्हा तो वितरण करायचा आहे, तो रिलीज करायचा आहे, त्यासाठी लागणारे मार्केटिंग स्ट्रॅटेजीज असेल, ऍडव्हर्टाइजमेंट असेल, पब्लिसिटी असेल, थिएटर कुठले बुक करावे, कोणत्या तारखेला बुक करावे, या सगळ्यांचा अभ्यास निर्मात्याने न घेतल्यामुळे कदाचित तोट्यात जातात का? तुम्हाला काय वाटतं? हा, साहजिकच आहे. अज्ञान हे अंधकाराकडे नेत असतं. कुठल्याही गोष्टीचं अज्ञान जर असेल तर मग आपण त्याला गृहीत धरतो, आणि जिथं गृहीत धरलं जातं तिथं तुमचा तोटा 100% आहे. जर तुम्ही मराठी चित्रपट हा एक बिझनेस आहे, याच्याकडे बिझनेस अँगलने बघा. बिझनेस अँगलने बघितलं तर तुम्ही पैसा इन्व्हेस्ट करताय, तुम्ही दिग्दर्शक निवडताय, तुम्ही कलाकार निवडताय, तुम्ही स्क्रिप्ट निवडताय, तर साहजिकच आहे तुम्हाला या सगळ्या गोष्टीचं ज्ञान असलं पाहिजे. किंवा मग ज्ञान जरी थोडंफार कमी असेल तर तुम्ही अशा एका छान दिग्दर्शकाची निवड केली पाहिजे की जो दिग्दर्शक ऑलरेडी या सगळ्या गोष्टीला याच्याकडे एक प्रामाणिकपणे चित्रपटाकडे बघतो आणि चित्रपट रिलीज करत असतो, प्रेझेंट करत असतो, आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टी माहीतच पाहिजे की ठीक आहे, चित्रपट चित्रीकरण होतो, त्याच्यानंतर त्याचं पोस्ट प्रोडक्शन पण असतं, आणि त्याच्यानंतर त्याचं वितरण पण असतं, रिलीजिंग वगैरे असतं. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे, आणि त्या पद्धतीने तुमच्या जो काही तुम्ही बजेट घेतला त्या चित्रपटाला, त्या पद्धतीने तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट केलं पाहिजे. म्हणजे मला चित्रीकरणासाठी हा एवढा पैसा खर्च करायचा आहे, मला पोस्ट प्रोडक्शनसाठी एवढा पैसा खर्च करायचा आहे, मला आता वितरणासाठी एवढा पैसा खर्च करायचा आहे, मला पब्लिसिटीसाठी एवढा पैसा खर्च करायचा आहे. म्हणजे असं जर कधी तुम्ही व्यवस्थित डिस्ट्रीब्यूट केलं, म्हणजे हे चित्रपट झाल्यावर करायच्या गोष्टी नाहीत, या चित्रपटाच्या आधीच प्री प्रोडक्शन म्हणजे जो काही प्रकार असतो त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजे की आपल्याला कुठं काय करायचं, कुठल्या पद्धतीचा. इव्हन आमच्यासारखे दिग्दर्शक जे आहेत, भलेराव सर, आपण अभ्यास करतो की माझा चित्रपट कधी येणार आहे, मे मध्ये येणार आहे का, मग मे मध्ये कोणते कोणते चित्रपट रिलीजला आहेत एवढा सुद्धा आपण अभ्यास करतो. की मग माझ्यासारखाच सपोज मी जर कधी एखादा भाऊचा धक्का आणला आणि त्याच वेळेस एखादा नानाचा जर धक्का आला तर साहजिकच प्रेक्षक कन्फ्युज होतील, आणि मग नानाच्या धक्क्याला बघायला जाऊ की भाऊच्या धक्क्याला बघायला जाऊ, म्हणजे माझा जो प्रेक्षक आहे तो डिस्ट्रीब्यूट होईल. म्हणजे हे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचा अभ्यास करावा लागतो, रिलीजचं टायमिंग साध्य करावं लागतं, आणि त्या पद्धतीने आपल्याला मूव्ह व्हावं लागतं. आणि रिलीजच्या वेळेस, वितरणाच्या वेळेस तुम्ही बघितलं तर जे परफेक्ट दिग्दर्शक आहेत ते बघतात की महाराष्ट्रात मॅचेस आहेत का, आपल्या भारताच्या किंवा नॅशनल इंटरनॅशनल या मॅचेस चालू आहेत का, काही वेगवेगळे सण आहेत का. म्हणजे असा जर सगळ्यांचा जो अभ्यास केला तर तुमच्या चित्रपटाचं यश अपयश या सगळ्यावर आधारित आहे, डिपेंड आहे. आणि याच्यात 100% जोपर्यंत तुमच्यात अज्ञान असेल तर तुम्ही अंधकारात जाणारच. बघा पाटील साहेब, मी पुन्हा पुन्हा त्याच प्रश्नाकडे वळतोय, फक्त या मार्गाने नाही तर त्या मार्गाने. कारण कुठेतरी एक मराठी माणूस म्हणून, एक मराठी प्रेक्षक म्हणून ती खंत वाटते मनाला की भारतामध्ये सगळ्यात अगोदर फिल्म इंडस्ट्री आणणारा माणूस सुद्धा मराठीच होता. त्यांनी सिनेमा आणला, आणि आज तीच मराठी इंडस्ट्री मागे पडत आहे. काय कारण असू शकतात साहेब? दादासाहेब फाळके ज्यांनी मराठी इंडस्ट्री
आणली, उभी केली आणि आदराने अख्ख्या जगात दादासाहेबांचं नाव घेतलं जातं. आणि आपण सुद्धा प्रोजेक्ट चालू करत असताना ज्यावेळेस नतमस्तक होतो तो त्याच महात्म्याला, त्याच दादांना नतमस्तक होत असतो, रंगदेवतेला नतमस्तक होत असतो. आणि त्यांनी मराठी इंडस्ट्री आणली. भालेराव सर खरं जर अभ्यास केला तर दादासाहेबांपासून तर आजपर्यंत मराठी इंडस्ट्री जिवंत आहे. फक्त यश अपयश आहेच, फक्त मला अजून आवर्जून त्याच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. याच्यात आपल्याला आपला स्टडी कमी पडता कामा नये. मग तो दिग्दर्शकाचा असो, तो निर्मात्याचा असो, तो मराठी माणसाचा असतो, मराठी प्रेक्षकाचा असो, प्रत्येकाचा आहे. फक्त आता मराठीवर प्रेम करणारे खूप लोक आहेत आणि आपल्याला त्यांचं थोडंसं ते प्रेम, त्यांचं प्रेम तर आहेतच, त्यांचं प्रेम नाहीये असं नाही, फक्त त्याला घरातून आपल्याला बाहेर काढण्यासाठी त्या चित्रपटात तो गोडवा पाहिजे, त्या चित्रपटात ते सगळे एफर्ट्स पाहिजे. आपल्या घरातला लहान मुलगा असेल आणि त्याला जर आपल्याला जीव घालायचं असतं तर त्याला वेगवेगळे प्रलोभनं द्यावं लागतात आपल्याला. ते कधी कधी ते आपल्या म्हणजे तो चम्मच आहे ना, तो त्याला खाण्याऐवजी तो आपल्या तोंडात घालावं लागतं आणि आपण खावं लागतं. मग आपण खाल्लं की मग तो पण खाण्यासाठी उत्सुक होतो. म्हणजे आपला मुलगा ज्याचं पोट आपल्यावर डिपेंड आहे त्याला सुद्धा प्रलोभनाशिवाय तो खात नाही. तर रसिक प्रेक्षकांना तुम्ही गृहीत धरू नका. फक्त आपण मराठी चित्रपट काढला आणि रसिकाने लगेच यावं एवढा मराठी माणूस सोपा नाहीये. मराठी माणसाला तुम्हाला अभ्यास करावा लागेल. मराठी माणूस जर कधी वर्षभरात 10 चित्रपट तयार झालेत तर त्याने 5 चित्रपट बघितलेत आणि 5 चित्रपट नाही बघितलेत तर याचा अर्थ मराठी माणसाचं मराठीवरचं प्रेम कमी झालं असं म्हणता येणार नाही. कारण त्याच मराठी माणसाने 5 चित्रपटांना डोक्यावर घेतलेलं आहे, ते मराठीच आहेत ना. आणि त्याने 5 चित्रपटांना नाही बघितलं तर त्या चित्रपटात आपल्याला त्याचा शोध घ्यावा लागेल की या 5 चित्रपटांना मराठी प्रेक्षकाने का बघितलं आणि या 5 चित्रपटाकडे मराठी प्रेक्षकाने पाठ का फिरवली. तर हा आपला अभ्यासाचा आहे, न की प्रेक्षकांवर सगळं सोडून देऊन जमणार नाही. मग असं जर कधी प्रेक्षक जर ज्युरी नाही झाला तर मग आपल्यात आपण क्वालिटी राहणार नाही. आपल्याला प्रश्नच विचारणार नाही आणि आपल्यात एक अहंभाव येईल की बस आम्ही काही बनवलं की ते बघतात. मराठी माणूस मला खरंच मी लाईक करतो. मराठी रसिक प्रेक्षकाला मी त्याला वंदितो, कारण तो सुज्ञ आहे, चाणाक्ष आहे, हुशार आहे आणि म्हणूनच मराठी इंडस्ट्री ही न संपणारी इंडस्ट्री आहे. मराठी इंडस्ट्री संपणार नाही. मी एक पॉझिटिव्ह आहे आणि पॉझिटिव्ह थॉटने जातो आणि माझा हाच स्वभाव मला एक नवीन सुंदर विषय देत असतात आणि त्या पद्धतीने मराठी इंडस्ट्री पुढं येत असते.